आजारावर उपचारासाठी पिंपळगाव येथील राकेश नाना अहिरे 2 दिवसांपूर्वी पत्नी आणि मुलांसह मुंबईला गेले होते. मात्र बोट दुर्घटनेत अहिरे कुटुंबियांचा बळी गेला. रुग्णालयात उपचार घेऊन ते बुधवारी सायंकाळी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटनं समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले. मात्र नौदलाच्या स्पीड बोटनं प्रवासी बोटला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातामध्ये अहिरे कुटुंबातील तिघांचे श्वास थांबले. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेनं पिंपळगाव बसवंतच्या अहिरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. नौदलाच्या बोटीनं प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेत अहिरे कुटुंबियांचे श्वास थांबले. राकेश अहिरे यांचा यात बुडून मृत्यू झाला, तर हर्षदा आणि निधेश अहिरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते. अहिरे दाम्पत्य आणि निधेशच्या निधनाची बातमी कळताच वडील नाना अहिरे व त्यांचं कुटुंब शोकसागरात बुडाले. 3 दिवसांपूर्वी मुलगा, सून आणि नातवाची भेट अखेरची ठरल्यानं अहिरे कुटुंबियांच्या शोकभावना अनावर झाल्यात.